वेट 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 हे सेशन त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी अजूनही हा चॅप्टर व्यवस्थित वाचला नाहीये किंवा कठीण जातो म्हणून स्किप केलाय, किंवा तुम्हाला याच्यातली फक्त एक्झरसाइज करायची आहे शेवटी, तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी या सेशनला लास्ट पर्यंत पहा. सेशनचं आणि या टॉपिकचं जे नाव आहे ते आहे प्रसार माध्यम आणि इतिहास. या टॉपिकमध्ये 5 महत्वाच्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तो म्हणजे प्रसार माध्यमाची ओळख. ओके, ही ओळख आपल्याला प्रसार माध्यमांची कशी झाली, म्हणजे माणसाला प्रसार माध्यम काय असतं ते ऍक्च्युली माहिती कसं झालं. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की प्रसार माध्यमांचा इतिहास काय, जो आपण प्रसार माध्यमांना एवढ्या बारकाईनं आजकाल यूज करतोय, आपण एवढ्या कम्युनिकेशनसाठी मोबाईलचा यूज करतोय कंटिन्युअसली, तर ह्या सगळ्या गोष्टी ऍक्च्युली उदयाला कशा आल्या, म्हणजे याचा इतिहास काय आहे ते आपण पाहणार आहोत. आणि प्रसार माध्यमाची आवश्यकता काय आहे, का आपल्याला का प्रसार माध्यम, का न्यूजपेपरची गरज पडते, का आपल्याला मोबाईल फोन इंटरनेटची गरज पडते, तर या सगळ्या गोष्टींचं डिटेलमध्ये आजच्या सेशनमध्ये आपण अनालिसिस करणार आहोत. बघा, प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सक आकलन कसं करायचं ते तुम्हाला मी सांगतो. संबंधित व्यावसायिक क्षेत्र कोणतं आहे, तुम्ही बिझनेस कोणता करू शकता किंवा कोणत्या याच्यात तुम्ही जाऊ शकता. त्याचबरोबर आता आपण इथे एक विचार करणार आहोत. बघा, ज्यावेळेस मुघल काळ जो होता, त्या मुघल काळामध्ये बिहारमध्ये समजा जर दुष्काळ पडला, तर त्या बिहारमध्ये दुष्काळ पडल्यावर याची जर बातमी दिल्लीला पोहोचवायची असेल तर ती कशी पोहोचवायची, यावर विचार विनिमय होऊन दिल्लीचा जो सम्राट होता त्या उपाययोजना करत असेल. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी पाहून त्यावेळेस दिल्लीमध्ये जो काही सम्राट असेल त्यावेळेस तो त्याच्यावर विचार करतच असेल. त्या बिहारमध्ये पोहोचायला किती वेळ लागत असेल त्या सगळ्या गोष्टीला, हा विचार तुम्ही केलाय का? तर मला तर वाटतं कबुतरांचा वापर करत असतील का? कबुतरांचा वापर करू शकतात मे बी त्या काळामध्ये, पण हे चुकीचं आहे. कारण कबूतर असा पक्षी आहे की आपण कसा ट्रस्ट ठेवणार, एखादी गोष्ट त्याच्या हातातून चोचीतून पडली खाली, कसं काय करू शकतो. मे बी त्या काळात ट्रेंड असतील, वेल ट्रेंड. ओके, तर घोड्याचा उपयोग केला जात असेल, जे की खूप फास्ट काम करत असतील. आज जसे 40 हॉर्स पॉवरचे म्हणजे इंजिन्स असतात बरेच, आपल्याला माहित आहे 40 किलोमीटर प्रति रफ्तार आपण जाऊ शकतो कोणत्याही ठिकाणी. सायकल ज्या असतात त्या, किंवा मोटरसायकल सोबत आपण या गोष्टीला कम्पेअर नाही करू शकत, कारण ऍज द लिव्हिंग, घोडा एक लिव्हिंग आहे, सजीव आहे. सो आपल्याला ह्या 2 गोष्टींचा अनुमान लावता येईल. आता इथं जर पुढचं पान पाहिलं आपण, तर प्रसार माध्यम या शब्दामध्ये 2 शब्द आहे, एक आहे प्रसार आणि दुसरं आहे माध्यम. आता 2 शब्द आहेत. प्रसार याचा अर्थ काय की एखादी गोष्ट दूरवर पोहोचवायची आहे आणि एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमाच्या साहाय्यानं दूरवर पोहोचू शकतो, त्याच्यासाठीच प्रसार माध्यमांचा नेमका उपयोग होतो. आता बघा, पूर्वीच्या काळी राजाला एखादी जर बातमी पूर्ण राज्यात पसरवायची आहे किंवा पूर्ण राज्यात सांगायची असेल, तर त्यासाठी कित्येक दिवस लागायचे, खूप दिवस लागायचे. त्यासाठी पूर्ण गाव दवंडी पिटवत राहावं लागायचं, एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला. या सगळ्या बातमीचा जो प्रवास आहे तो चालत राहायचा. ठीक आहे, म्हणजे आपण जर पास्ट मध्ये गेलो, इतिहासामध्ये गेलो, तर राजा काय करायचा, त्याच्या प्रजेमध्ये दवंडी पिटवायचा. आजही तुम्ही खेडेगावामध्ये जर गेले तर दवंडी पिटवली जाते. सरपंचानं जर एखादा नवीन प्रोग्राम गावात लॉन्च करायचा आहे किंवा एखादी योजनेची माहिती द्यायची आहे, तर त्यासाठी गावामध्ये दवंडी पिटवली जाते. ही माहिती एकाकडून दुसऱ्याला जायची, दुसऱ्याकडून तिसऱ्याला, आणि असा बातमीचा प्रवास व्हायचा. आता जेव्हा भारतात इंग्रज आले, ते इंग्रजांचं आगमन झालं, तर आपल्या भारतात मुद्रण कला आली, छपाई यंत्र आले आणि टायपिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आता वर्तमानपत्र सुरू तर झाले, पण वर्तमानपत्रामुळे छापील बातमी सगळीकडे पोहोचवायला मदत या सगळ्या गोष्टींची झाली. वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचं साधन झालं. ओके, न्यूजपेपर जो आहे तो इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचा एक खूप चांगला माध्यम बनला या काळामध्ये. त्यानंतर आपण जर इथं पाहिलं तर ब्रिटिशर जेव्हा सोबत आले, तर त्यांना ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा हे होतं, माहिती होतं. कारण तुम्हाला माहिती आहे युरोपमध्ये त्या काळात काय आली होती, औद्योगिक क्रांती झाली होती आणि खूप साऱ्या गोष्टी इनोव्हेट
इनोव्हेटिव्ह डिस्कवरीज त्या काळात झाल्या, इन्व्हेन्शन्स त्या काळात झाले. तर या गोष्टीमुळे जे आहे प्रसार माध्यम होणार किंवा याचं संशोधन होणं एवढी काही त्या लोकांसाठी मोठी गोष्ट नव्हती. कारण पूर्वी तुम्हाला माहिती आहे की चायनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा असं न्यूजपेपर किंवा बुक्स छापायला सुरुवात झाली आणि ते संपूर्ण जगभरात ती टेक्नॉलॉजी, मग पेपर कसा बनवायचा, कागद कसा बनवायचा किंवा छापायचं कसं, ही गुटेनबर्गनं पहिला छापखाना बनवला होता, तुम्हाला माहिती आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या काळातल्याच आहेत. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर वर्तमानपत्र हा एक महत्वाचा घटक आपल्याला पाहायला मिळतो. जसं बातम्या आहेत ज्या न्यूजपेपरमध्ये येतात, अग्रलेख आहेत, लोकांची मतं असतात, जाहिराती असतात आणि खूप साऱ्या जाहिराती असतात. आजकालच्या न्यूजपेपरमध्ये तर अर्ध्या जाहिरातीच दिसतात, ऍडव्हर्टाईज. रंजक आणि अन्य पूरक मजकूर यांचा समावेश असलं आपल्याला दिसतो आणि ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केले जाणारं प्रकाशन, त्याला आपण वर्तमानपत्र असं म्हणतो, त्याला आपण न्यूजपेपर असं म्हणतो. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वर्तमानपत्र हे स्थानिक भाषेमध्ये येऊ शकतात, जे लोकल लँग्वेजेस आहेत. देशांतर्गत न्यूज येतात. जागतिक स्वरूपाच्या बातम्या पण पुरवण्याचं काम वृत्तपत्र करत असतात, वर्तमानपत्र करत असतात. चालू घडामोडींच्या नोंदींचा वर्तमानपत्र एक दस्तऐवज आहे. ह्या ज्या डेली करंट अफेअर्स वाल्या न्यूज येतात की आज मुंबईमध्ये राज ठाकरे सभा घेणार, अशा बऱ्याचशा डेली करंट अफेअर्स वाल्या न्यूज की आज भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना सिडनी ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आयोजित केलेला आहे, तो थेट प्रक्षेपण त्याचं दूरदर्शनवर होणार आहे. तर ह्या काय आहेत, चालू घडामोडीचा एक दस्तऐवज आहे. एखाद्याला कुणाला पुरस्कार दिला, एखाद्याचा कोणता सत्कार झाला, का एखाद्या गावामध्ये काही नवीन सुरू झालं, तर ह्या सगळ्या गोष्टींचाही न्यूजपेपर काय असतो, एक दस्तऐवज असतो. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं पुढं तर हा जो सेक्शन आहे, जसं वर्तमानपत्रांची पूर्वसुरी कशी आहे, तर इजिप्तमध्ये त्यावेळेस इसवी सनच्या पूर्व काळामध्ये सरकारी आदेशांचं कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवले जात होते. ओके, सरकारी आदेश जे असतात याची इन्फॉर्मेशन सार्वजनिक जे भिंती असतात, लोक जिथं गोष्टी करायला, गप्पा करायला बसतात, तिथं लावून ठेवायचे. आणि रोमन साम्राज्यामध्ये सरकारी हुकूम कागदावर लिहून काढले जात होते आणि ते कागद प्रांतोप्रांती वाटले जात होते. म्हणजे इजिप्तमध्ये सार्वजनिक ठिकाणी लावून द्यायचे आणि रोमनमध्ये वाटले जायचे, कागदावर लिहिली जायची इन्फॉर्मेशन आणि तो कागद प्रांतोप्रांती वाटला जायचा. यामध्ये देश आणि राजधानीतील घटनांची आपल्याला काय मिळते, माहिती असते, त्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात. त्यानंतर वर्तमानपत्राची पूर्वसुरी पाहूया आपण. बघा, जुलियस सीझर नावाचा एक महत्वाचा आपल्याला माहिती आहे लेखक, इतिहासकार आणि महत्वाचा व्यक्ती आहे. तर यानं काय केलं होतं, तर त्याच्या काळामध्ये ऍक्टा डायर्ना, डेली ऍक्ट, रोजच्या घटना नावाची वार्तापत्र रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावली जात होती. ऍक्च्युली हा राजा होता जुलियस सीझर, पण त्याच्या इनोव्हेटिव्ह कामासाठी त्याचं हे जे महत्वाचं काम होतं, ज्याचं वार्तापत्र, तसेच रोममध्ये तो सार्वजनिक ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी ज्या प्रोव्हाइड करायच्या, त्या लोकांपर्यंत सरकारी निवेदनं पोहोचवण्याचा तो काय होता, एक प्रभावी मार्ग होता. ह्या सगळ्या गोष्टी तो एका चांगल्या फॉर्मॅटमध्ये लोकांपर्यंत जो आहे तो पोहोचवण्याचं काम त्या काळात करायचा. तर जुलियस सीझरचं लक्षात ठेवा, रोममध्ये वगैरे. आता पुढं जेव्हा 7वं शतक आलं तर चीनमध्ये सरकारी निवेदनं सार्वजनिक ठिकाणी वाटली जायची, यांचं पण वाटायचंच काम होतं. इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्वाच्या घटनांची पत्रकं अधूनमधून जे आहे ते वाटली जात होती. इंग्लंडमध्ये पण सरकारी गोष्टी इकडे तिकडे वाटायची पद्धत सुरू झाली. धर्मशाळांमध्ये उतरणारे जे काही प्रवासी असायचे किंवा फिरस्ते असायचे, स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगवून सांगायचे आणि राज्याचं जे काही प्रतिनिधी आहे ते वेगळ्या ठिकाणी असायचे, ते ताज्या बातम्या दरबारात घेऊन यायचे. म्हणजे त्या काळात चायनामध्ये तर ही सुरुवात झाली, पण पुढे इंग्लंडमध्ये लढायांची आणि महत्वाच्या घटनांची पत्रकं अधूनमधून जे आहे ते वाटायची सुरुवात झाली. धर्मशाळामध्ये ज्या धर्मशाळा असतात, तुमची कधी ट्रिप गेली आहे का? माझी ट्रिप गेली होती 5वीमध्ये. तर त्या 5वीमध्ये गेल्यानंतर आम्ही रामटेक नावाचं जे ठिकाण आहे तिकडून आमच्या घराकडे वापस येत असताना रात्रीचा जो मुक्काम आहे तो एका धर्मशाळेमध्ये केला होता. तिथं राहायची सोय होती आणि जेवणाची पण सोय होती. तर ह्या सगळ्या धर्मशाळा काय करत असतात, लोकांना, फिरस्त्यांना मदत करतात. तर तिथं प्रवासी येणार, फिरस्ते लोक पण येणार आणि या स्थानिक लोकांकडे काय असते, इन्फॉर्मेशन असते. तर ती इन्फॉर्मेशन ते दुरून काय घेऊन आले, काय नाही, ते सगळी रंगवून सांगली जायची आणि राजाचे प्रतिनिधी ती सगळी इन्फॉर्मेशन घ्यायचे,
ते ताज्या बातम्या राजदरबारात पाठवायचे. तर कोणत्या राज्यात काय चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी त्या काळात अशा चालायच्या. आता पुढे जेव्हा आपण आलो तर आता आहे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, भारतातलं पहिलं इंग्रजी वृत्तपत्र कधी सुरू झालं? ते सुरू झालं 29 जानेवारी 1780 ला. आणि कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावानं ते ओळखलं जात होतं. जेम्स ऑगस्टस हिकी या आयर्लंडच्या आयरिश व्यक्तीनं ते सुरू केलं होतं. ओके, जेम्स ऑगस्टस हिकी या आयर्लंडच्या आयरिश व्यक्तीनं हे सुरू केलेलं होतं बेंगॉल गॅझेट. तर बेंगॉल गॅझेट नंतर आपल्या महाराष्ट्रात कधी पहिलं न्यूजपेपर सुरू झालं? तर दर्पण हे जे पत्र आहे 1832 मध्ये मुंबईत सुरू करण्यात आलं होतं. आणि हे जे सुरू केलं होतं दर्पण, पहिलं मराठी भाषेतलं वृत्तपत्र, हे बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं. तेच त्याचे संपादक होते, एडिटर तेच होते. आणि दर्पणच्या अंकातील बातम्यांमधून आपल्याला राजकीय इन्फॉर्मेशन 1800च्या काळातली मिळते. सोबतच आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास पण आपल्याला याच्यामध्ये सापडतो की कशा प्रकारे इकॉनॉमी त्यावेळेस ब्रिटिशांनी भारताची डगमगून ठेवली होती. सामाजिक लोकांमध्ये कोणकोणत्या अंधश्रद्धा, कोणते बालविवाह सारखे मुद्दे किंवा कोणत्या कोणत्या विधवा पुनर्विवाह सारख्या गोष्टी, सती प्रथेसारख्या गोष्टी चालत होत्या. सांस्कृतिक इतिहास, कल्चरल डायव्हर्सिटी पण जे महाराष्ट्राची आहे त्याच्यात डिस्क्राईब केलेली आहे. आता कंपनी सरकारच्या 3 इलाख्यातील जमा खर्चाची यादी त्यांनी या न्यूजपेपरमध्ये छापली होती. या देशावर रशियनांचा हल्ला होण्याचं भय, हे इन्फॉर्मेशन, हे जे न्यूज आहे त्यांनी छापली होती. शहर साफ ठेवण्याकरता मंडळीची नेमणूक, मंडळी जी असते ती काय करते, शहर साफ करण्यामध्ये त्यांचं महत्वाचं काम असतं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळी लोक पाहत असाल आजूबाजूला, बरेचसे लोक त्यापैकी तुम्हाला दिसत असतील. तर या मंडळींची नेमणूक केली गेली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. हिंदू विधवांचा पुनर्विवाह, ओके, हिंदू विधवांचा पुनर्विवाह कशा प्रकारे थांबवला गेला, म्हणजे ह्या पुनर्विवाह होणं आवश्यक होतं, थांबवण्याचा प्रश्नच नाही. कारण ज्या विधवा स्त्रिया आहेत त्या विधवा स्त्रियांची लग्न जर पुन्हा झाली तर त्यांची लाईफ सेटल होणार. तर या संबंधित त्यांनी लेख छापला होता. कलकत्त्यामध्ये थिएटरची सुरुवात जी झाली त्याची इन्फॉर्मेशन त्यांनी छापली होती. राजा राममोहन रॉय यांची इंग्लंडमधली जी काही कामगिरी होती त्यावरून तत्कालीन परिस्थितीवर प्रकाश पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दर्पणमध्ये छापून काढल्या. पुढे जेव्हा आपण पाहतो तर दर्पण या पहिल्या मराठी संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकरांना काय म्हटलं जातं हा प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो. मराठी भाषेतील पहिल्या वृत्तपत्राचे संपादक होते, तर त्या दृष्टिकोनातून यांना काय नाव देण्यात आलेलं आहे, तर आद्य संपादक असं नाव देण्यात आलेलं आहे. 6 जानेवारी हा जो त्यांचा जन्मदिवस आहे, हा 6 जानेवारी त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिन, ओके, हा पत्रकार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. हे तुम्हाला इन्फॉर्मेशन माहिती असली पाहिजे. सोबतच प्रभाकर नावाचं वृत्तपत्र पण तेवढंच महत्व आहे दर्पण सारखंच. कोणी सुरू केलं होतं प्रभाकर, तर हे नाव लक्षात ठेवा, भाऊ महाजन यांनी हे सुरू केलं होतं. यामध्ये फ्रेंचांचा जो काही बंड झाले, फ्रेंचांनी जे काही हे केले, उठाव केले, तर त्या फ्रेंच राज्यक्रांतीचा पूर्ण उल्लेख याच्यात केलेला आहे. तुम्हाला माहित असेल 12 जुलै त्या काळामध्ये 1700च्या काळामध्ये फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली. फ्रान्समध्ये तर त्या काळामध्ये त्याची जी लोक होती ती सगळी रस्त्यावर आली. आणि रस्त्यावर आल्यानंतर तिथचा जो राजा होता, लुईस 16 असं त्याचं नाव होतं, त्या राजाच्या विरोधात त्यांनी बंड पुकारले. त्या बातमी पसरली होती 5000 लोकांमध्ये की राजानं जे आहे ते सगळ्या लोकांना आपण म्हणू शकतो की त्याच्या सैनिकांना लोकांवरती आक्रमण करायला पाठवलेलं आहे आणि या आक्रमणामध्ये लोकांना आता मारून टाकतील. ती बातमी लोकांना माहिती झाली आणि लोकांनी हातात जे काही शस्त्र मिळेल ते राजाच्याच दरबार याच्यातलं टेरिटरी मधलं तर राजाचं पोलीस स्टेशन त्यांनी हे करून टाकलं. तर बॅस्टाईल नावाचं एक जेल होतं त्याला पूर्ण त्यांनी ओपन करून टाकलं आणि जेलरला पण तितक्याच त्यांनी सोडलं नाही. तर हे सगळ्या गोष्टी त्या काळात झाल्या होत्या. याची इन्फॉर्मेशन प्रभाकर मध्ये भाऊ महाजन यांनी छापली होती. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख हे जे आहेत, गोपाळ हरी देशमुख यांची समाज प्रबोधनपर शतपत्र प्रसिद्ध झालेली होती. तर या शतपत्रांची इन्फॉर्मेशन 108 ही जी काही शतपत्र होती, या शतपत्रांची इन्फॉर्मेशन, हे सगळे शतपत्र ते कशात प्रसिद्ध होते, प्रभाकर मध्ये यायचे, भाऊ महाजन यांच्या. आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ज्ञानोदय नावाचं पत्र 1842 मध्ये आशिया खंडाचा त्याच्यामध्ये नकाशा आला होता आणि 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला होता. तर हे ज्ञानोदय बद्दल माहिती असलं पाहिजे. मराठी वर्तमानपत्रात पहिलं चित्र छापण्याचा जो मान आहे
तो या ज्ञानोदयकडेच जातो. आपल्या दर्पणमध्ये इन्फॉर्मेशन यायची, पण पहिलं चित्र जे छापलं गेलं न्यूजपेपरमध्ये, त्या पहिलं चित्र छापण्याचा मान कोणाकडे जातो, तर या ज्ञानोदय नावाच्या न्यूजपेपरला जातो. आता पुस्तकात याचा संपादकाचं नाव नाही दिलेलं आहे, पण तुम्हाला मी सांगतो, हेनरी व्हॅलेंटाईन. ओके, हेनरी व्हॅलेंटाईन असं त्याचं नाव होतं ज्ञानोदय छापणाऱ्याचं. आणि याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर विजेच्या साह्यानं जी बातमी पहिल्यांदा पाठवली गेली, ते पोहोचवण्याचं यंत्र इन्व्हेंट झालं होतं, त्याचं नाव होतं टेलिग्राफ. तर हे टेलिग्राफ 1852 पासून सुरू झाल्याची माहिती ज्ञानोदय मधून मिळते. भारतात प्रथम रेल्वे सुरू झाल्याची त्याची बातमी ज्ञानोदयमध्ये देण्यात आली होती आणि शीर्षक दिलं होतं चाक्या म्हसोबा. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचा बातम्या आणि वर्तमानपत्रात या सगळ्या गोष्टी छापल्या गेल्या होत्या. आणि ज्ञानोदय लक्षात ठेवा, हेनरी व्हॅलेंटाईन, आणि खूप साऱ्या बिट्स याच्यात आपल्याला लक्षात ठेवायच्या ज्या एक्झाम ओरिएंटेड आहेत आणि आपल्या कामाच्या आहेत. आता ज्ञानोदय नंतर इथं जर आपण पाहिलं तर वर्तमानपत्र समाज प्रबोधनाचं काम करतं, हे तुम्हाला माहिती आहे. आता याच्यामध्ये इंदू प्रकाश नावाचं जे महत्वाचं वृत्तपत्र आहे, ठीक आहे, नाव काय आहे, इंदू प्रकाश. इंदू प्रकाश या पत्रानं विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला होता. आता बहुजन समाजाचं मुखपत्र त्या काळात होतं, जे कृष्णाजी यांचं नाव काय, कृष्णराव भालेकर. ओके, कृष्णराव भालेकर यांनी ते सुरू केलं होतं, भालेकरांनी, दीनबंधू. आणि जे महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी मित्र होते, म्हणजे सोबतचे होते काम करणारे, सत्यशोधक समाजामध्ये पण यांचं महत्वाचं काम आहे. तर दीनबंधू सुरू केलेलं होतं कृष्णराव भालेकर यांनी. या पत्रातून आपल्याला बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती, बहुजन समाज कसा होता, काय होता, याची इन्फॉर्मेशन आपल्याला ज्ञानोदय मधून मिळते. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर केसरी आहे आणि मराठा आहे. ओके, तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीय वर्तमानपत्राच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा आहे केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांचा. ओके, केसरी आणि मराठा त्या काळात जे आहे ते सुरू झाले. आणि तुम्हाला माहितच आहे की केसरी मराठा याच्यामध्ये जे केसरी हे मराठीत यायचं आणि जे मराठा होतं हे इंग्रजीमध्ये यायचं. ओके, आणि सुरुवातीला याचे संपादक पण वेगवेगळे होते. केसरी मराठा म्हटलं की तुम्ही टिळक म्हणता, पण केसरीचे आधी संपादक कोण होते, गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेला आहे केसरी. मराठा कोणी सुरू केलेला आहे, बाळ गंगाधर टिळकांनी. 1881 मध्ये हे वृत्तपत्र सुरू झाले होते. या पत्रांनी तत्कालीन सामाजिक राजकीय प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. देशस्थिती, देशभाषेतील ग्रंथ, विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबंधानं केसरीनं त्या काळात लेखन सुरू केलं. केसरी मराठीत यायचं, मराठा हे जे होतं ते इंग्लिशमध्ये यायचं. आणि पुढं या दोघांमध्ये वैचारिक जो वाद झाला, याच्यातून आगरकर आणि टिळकांची जी आहे ती फ्रेंडशिप तुटली. आणि फ्रेंडशिप तुटल्यानंतर हे केसरी मराठाची पूर्ण जबाबदारी कोणावर आली, टिळकांवरती आली. आता इथं जे आगरकर आहे त्यांनी स्वतःचं एक सुधारक, कारण त्यांचा सुधारणावरती, समाज सुधारण्यावरती जास्त भर होता, तर सुधारक नावाचं जे महत्वाचं वृत्तपत्र आहे त्याचं संपादकत्व त्यांनी नवीन न्यूजपेपर करून घेतलं, गोपाळ गणेश आगरकर यांनी. आणि पुढं यांचे संबंध तसे चांगलेच होते, पण नंतर कसं आहे, वैचारिक मतभेद झाले की फ्रेंडशिप तुटतेच. ओके, मग त्याचा विचार वेगळा असतो, आपला वेगळा असतो. आता 21व्या शतकामध्ये वर्तमानपत्र लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्वाची भूमिका बजावतात. ओके, 21व्या शतकामध्ये वर्तमानपत्र लोकशाहीचा चौथा स्तंभ, फोर्थ पिलर म्हणून सगळे लोक याच्याकडे पाहतात. आणि वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला माहिती आहे नियतकालिक, तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मॅगझिन्स पाहायला मिळतात. जसं तुम्ही कल्याण नावाचं मासिक पाहिलं असेल, दिवाळीचा अंक येत असतो दरवर्षी. तर ठराविक कालावधीत प्रकाशित होणारं जे मुद्रित साहित्य असतं एका स्पेसिफिक टाइम मध्ये, जसं 7 दिवसानंतर आलं तर साप्ताहिक असतं, त्यानंतर हप्त्यातून एकदा त्याला आपण म्हणतो, आणि 15 दिवसात येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, पाक्षिक म्हणतो. आणि 30 दिवसातून एकदा जर येत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, 30 दिवसांतून ते मासिक असतं, मॅगझिन. आणि जे वर्षातून एकदा येतं तर त्याला आपण वार्षिक म्हणतो. तर याचे प्रकार असतात, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, षण्मासिक 6 महिन्याचं, आणि वार्षिक 1 वर्षानंतर येणार. याखेरीज अनियतकालिक हाही एक प्रकार रूढ आहे. अनियतकालिकांचा प्रसिद्धीचा काळ निश्चित नसतो, ते कधी येतात, त्यांचा काही फिक्स टायमिंग नसतो.
त्यानंतर आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी मॅगझिन पण सुरू केलं होतं. मराठी भाषेतलं पहिलं मासिक दिग्दर्शन सुरू त्यांनी केलेलं होतं. नियतकालिकांचा विचार करायचा झालाच प्रगती नावाचं मासिक पण त्या काळात 1929ला साप्ताहिक जे आहे ते त्यावेळेस आलेलं आहे, जे 7 दिवसातून यायचं. तुम्हाला जर प्रगती विचारलं तर ते साप्ताहिक होतं आणि त्याचे जे संपादक होते त्र्यंबक शंकर शेजवलकर होते. शेजवलकरांनी हे नियतकालिक सुरू केलेलं होतं. त्यांनी प्रगतीमधून इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक चळवळी या विविध विषयांवरती जे आहे ते विपुल लेखन केलेलं आहे. बाळशास्त्री जांभेकरांच्या नंतर शेजवलकरांचं नाव मॅगझिन मध्ये दिसतं. जांभेकरांनी दिग्दर्शन सुरू केलेलं होतं. हे तुम्ही बघू शकता, मराठी भाषेत सर्व विषयांचा संग्रह वगैरे वगैरे, आणि हे जानेवारी 1842 त्याच्यावर दिलेलं आहे. त्यानंतर आहे आधुनिक काळामध्ये आजकालच्या परिस्थितीमध्ये तुम्ही पाहू शकता भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक नियतकालिक निघत आहेत. उदाहरणार्थ मराठी भाषेतील भारतीय इतिहास आणि संस्कृती, त्याचबरोबर मराठवाडा इतिहास परिषद याची पत्रिका प्रसिद्ध होते. सोबतच आपण याच्यामध्ये बघू शकतो की हे जे सगळे आहेत हे एका विशिष्ट टाइम मध्ये, एका विशिष्ट सीझन मध्ये येत असतात. सोबतच वेब पत्रकारिता नावाचा आजकाल एक प्रकार आलेला आहे. अत्याधुनिक नियतकालिक जे आहेत, म्हणजे मॅगझिन्स आहेत किंवा न्यूज आहेत, त्या आजकाल आपण कशावर पाहू शकतो? मोबाईलवरती पाहू शकतो, आपण टॅबलेटवरती पाहू शकतो, आपण कॉम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती ह्या सगळ्या न्यूज पाहू शकतो. तर यामध्ये इतिहास ह्या प्राधान्याचा विषय आहे, कारण वेब न्यूज पोर्टल, सोशल मीडिया, वेब चॅनल, यूट्यूब यावर इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर जे आहे ते उपलब्ध करून दिले जातात. सोबतच एक महत्वाची गोष्ट या न्यूजपेपरच्या पुढे आली, ती होती आकाशवाणी. स्वातंत्र्याच्या पूर्व काळामध्ये, ठीक आहे, स्वातंत्र्य मिळालं नव्हतं त्याच्या आधी 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजेच IBC, इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या नावानं एक कार्यक्रमांचं प्रसारण करणारं रेडिओ केंद्र, प्रायव्हेट रेडिओ केंद्र सुरू झालं. ब्रिटिश सरकारने या कंपनीचं इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस IBS असं नाव केलं. 8 जून 1936ला याचं नाव ऑल इंडिया रेडिओ असं केलं, AIR, ऑल इंडिया रेडिओ. आणि या कधी झालं ऑल इंडिया रेडिओ नाव, यावर प्रश्न येऊ शकतो. 8 जून 1936 हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे आकाशवाणी. भारत स्वतंत्र झाल्यावर AIR भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याचा एक भाग झाला. शासकीय कार्यक्रम आणि उपक्रमांची माहिती देणारं अधिकृत केंद्र असं याचं सुरुवातीला स्वरूप होतं. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिलं गेलेलं आहे. कोणाच्या नावावरून हे आकाशवाणी सूचनेवरून नाव दिलं गेलं विचारू शकतात? पंडित नरेंद्र शर्मा. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, एंटरटेनमेंट वाले प्रोग्राम्स येतात, प्रबोधनपर आपल्याला इन्फॉर्मेशन देणारे प्रोग्राम्स येतात, साहित्यिक मूल्य असणारे प्रोग्राम्स येतात. असे कार्यक्रम तुम्ही आकाशवाणीवरती पाहू शकता. सोबतच तुम्हाला याच्यामध्ये शेतकरी, कामगार, युवक, स्त्रिया यांच्या विशेष कार्यक्रम जे आहे ते प्रसारित केले जातात. विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोली भाषामध्ये हे कार्यक्रम इथं सुरू झालेले आहेत. विविध भारती याच्यामध्ये किती भाषांमध्ये कार्यक्रम सुरू झालेत? तर 24 भाषा, 146 बोली भाषा. अलीकडच्या काळामध्ये खासगी रेडिओ सेवा पण सुरू झालेल्या आहेत, जसं रेडिओ मिर्ची नावाची एक महत्वाची सेवा सुरू झाली. सोबतच आकाशवाणीबद्दल सांगितलंय की 23 जुलै 1927ला भारतातलं पहिलं इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित झालं होतं. यानंतर कलकत्त्यावरून बंगाली भाषेत पण बातम्या सुरू झाल्या होत्या. तर आकाशवाणीचा असा इतिहास आहे. दूरदर्शनची सुरुवात कशी झाली? तर 15 सप्टेंबर 1959ला भारताचे तेवाळीस प्रथले राष्ट्रपती, आता हा क्वेश्चन पिच होऊ शकतो तुम्हाला, दॅट शुड बी IMP, कारण लास्ट इयर महाराष्ट्राचे त्यांनी मुख्यमंत्री विचारले तर भारताचे पहिले राष्ट्रपती MCQ मध्ये द्यायला त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले पहिले राष्ट्रपती होते आणि पंतप्रधान कोण होते? जवाहरलाल नेहरू. तर दिल्ली दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन केलं. महाराष्ट्रात 1 मे 1972ला मुंबई केंद्राचं कार्यक्रम सुरू झाले. 15 ऑगस्ट 1982ला या दिवशी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. 1991 मध्ये परदेशी आणि देशी खासगी वाहिन्यांना केबल यंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली. आज मितीला भारतीय प्रेक्षकांसाठी
100हून अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत. 100+ तुम्हाला न्यूज चॅनल सध्या अवेलेबल आहेत, ते तुम्ही पाहू शकता. प्रसार माध्यमांची आवश्यकता काय आहे ते पहा. माहितीचा मुक्त प्रवाह जर समाजात तुम्हाला करून घ्यायचा असेल, ते पसरवण्यासाठी प्रसार माध्यमाची आवश्यकता असते. अग्रलेख, विविध सदर पुरवण्या हे वर्तमानपत्राचा अविभाज्य भाग असतात. वाचकाच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचकही आपलं मत मांडतात. त्यासाठी पत्रव्यवहार असो किंवा न्यूज चॅनल किंवा हे आजकालचं सोशल मीडिया, याच्यामध्ये इन्फॉर्मेशन जी आहे ती प्रसाराची किंवा प्रसार माध्यम आहेत महत्वाची. लोकशाही सुदृढ होण्यासाठी वर्तमानपत्र एक महत्वाचं काम करतात. जसं इथे एक सेक्शन आला होता की काय आहे आपला जो प्रसार माध्यम आहेत, हे लोकशाहीचा कोणता स्तंभ आहे, कितवा स्तंभ आहे, असाही प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळं या गोष्टींबद्दल तुम्ही अवेअर असले पाहिजे आणि यावरचे जे क्वेश्चन्स आहेत ते जास्तीत जास्त प्रॅक्टिस आपण करून घेणार आहोत आज. दूरदर्शन हे कसं माध्यम आहे, दृक आहे आणि श्राव्य आहे, म्हणजे आपल्याला दिसतं पण आणि ऐकू पण येतं. वर्तमानपत्र, आकाशवाणी याच्या मर्यादा ओलांडून आता प्रत्यक्ष काय घडलं हे डायरेक्ट फुटेज तिथचं भेटतं तुम्हाला. तर हे दाखवण्याची सुरुवात आखो देखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शन आलेलं आहे आणि या दूरदर्शनच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या चॅनल्सवर आजकाल तुम्ही पाहता, पण आता युट्यूब वरतीच आपण सगळे न्यूज चॅनल पाहू शकतो. सो इट इज अ बिग स्टेप इन दिस. प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सक आकलन झालं पाहिजे, कारण प्रसार माध्यमाद्वारे जी काही मिळणारी माहिती आहे तिचं चिकित्सन आकलन आपल्याला करून घेता आलं पाहिजे. प्रत्येक वेळी वर्तमानपत्रामधून आपल्या समोर येणारी बातमी ही वास्तवाला जे धरून आहे ते असेलच असं नाहीये. आपल्याला जी बातमी तपासून घ्यावी लागणार आहे. ठीक आहे, ती बातमी जर आपण तपासून घेत नसू, कशाही पद्धतीनं घेत असू, तर ती बातमी चुकीची असू शकते, हे लक्षात ठेवा. अनधिकृत बातमी प्रसिद्ध होण्याचं एक जगप्रसिद्ध उदाहरण आता बघा, ते एक स्टर्न नावाचं मॅगझिन आहे. स्टर्न नावाचं एक जर्मन साप्ताहिक होतं आणि ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातले अनेक रोजनिशी विकत घेतले त्यांनी. जसं ते सांगत होते की आम्ही हँडरायटिंग्स आहेत आमच्याकडे, जे डायरी हिटलर लिहायचं त्याची इन्फॉर्मेशन आमच्याकडे. इतर प्रकाशक कंपन्यांना ते विकलं गेलं. हिटलरच्या या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी मिळाल्याची बातमी जी आहे ती प्रसिद्ध झाली, परंतु त्या रोजनिशा नकली असल्याचं सिद्ध झालं होतं पुढं. या प्रसार माध्यमांमधून मिळणारी माहिती वापरताना काळजी घ्यावी लागते. हे जे तुम्ही प्रसार माध्यमामध्ये जी इन्फॉर्मेशन पाहता, ही इन्फॉर्मेशन जर तुम्ही घेत असाल तर याच्यामध्ये तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. ही वापरताना तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे की कोणती गोष्ट निश्चित खरी आहे, कारण नंतर ती गोष्ट समजली की ती खोटी होती. संबंधित व्यावसायिक क्षेत्र कोणतं आहे, म्हणजे तुम्ही जर या सेक्टरमध्ये आले आणि तुम्हाला याच्यात जॉब वगैरे करायची संधी मिळाली, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही आता याच्यात जॉब करणार आहात प्रसार माध्यमांमध्ये, तर तुम्हाला याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींविषयी इन्फॉर्मेशन किंवा कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. तर वर्तमानपत्रांना रोजच्या रोज ताज्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवायच्या असतात, हे तुम्हाला माहिती आहे. मागची बातमी सांगावी लागते. अशा वेळी वर्तमानपत्रांना इतिहासाची गरज पडते की आज जर एखाद्या गोष्टीला 100 वर्ष पूर्ण झाले तर त्याचा इतिहास काय आहे. ही झाले म्हणजे झालेच असं नाही, तर भूतकाळात अशाच स्वरूपाची एखादी घटना घडली असेल तीही सांगावी लागते. बातमीमध्ये चौकट देऊन छापावी लागते ती, तेव्हा वाचकाला जादा माहिती मिळते आणि मूळच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या संपूर्ण ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचतात. आता संबंधित व्यावसायिक क्षेत्र याच्यात आपण पाहूया. वर्तमानपत्रामध्ये सदरांमध्ये 50 वर्षापूर्वी कोणती गोष्ट झाली किंवा 100 वर्षापूर्वी एखादी गोष्ट रिसेंटली झाली असेल, एकदा घडून गेली होती, ती इतिहासाची साधनं आणि इतिहासावर आधारित असतात. आणि या प्रकारच्या सदरामधून आपल्याला भूतकाळात लोक आर्थिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, राजकीय दृष्टिकोनातून, ऐतिहासिक घटना ज्या होत्या त्या दृष्टिकोनातून कसे होते समजतं. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान कळण्याची मदत आपल्याला जर असेल, तुम्हाला जर इतिहासाचं ज्ञान असेल तर न्यूजपेपरमध्ये तुम्हाला किंवा न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो, असंच त्यांचं मत आहे. त्यानंतर वर्तमानपत्रामध्ये सदरामध्ये 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी अशा प्रकारची सदरं असतात. इतिहासाची साधनं आणि इतिहासावर आधारित त्या सगळ्या गोष्टी असतात. या प्रकारच्या सदरामधून आपल्याला आर्थिक, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक या सगळ्या गोष्टींची माहिती मिळते. इतिहास जो आहे सदरावर बातमीवर आढावा, दिनविशेष, लेख आणि अग्रलेख या सगळ्या गोष्टीवर आधारित असतो. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर वर्तमान कळायला आपल्याला
त्याच्यातून मदत होत असते. तर हे तुम्हाला व्यावसायिक क्षेत्रात लक्षात ठेवायला पाहिजे. वर्तमानपत्रांना विशेष प्रसंगी पुरवण्या किंवा विशेषांकही काढावे लागतात. उदाहरणार्थ 1914 मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं, त्यावेळेस 2014 मध्ये त्याला 100 वर्ष झाली. या युद्धाचा सर्वकष आढावा घेणारी पुरवणी त्यावेळेस काढली गेली होती. घटनेचा इतिहास माहिती असावा लागतो. 1942च्या चलेगाव आंदोलनाला 2017 मध्ये 75 वर्ष पूर्ण झाली होती आणि अशा प्रसंगी वर्तमानपत्र जे आहे लेख, अग्रलेख, दिनविशेष या सगळ्या गोष्टीचा वेध घेत असतात आणि त्यावेळी इतिहासाचा अभ्यास आपल्याला कामात पडतो. त्यानंतर आकाशवाणीचा सुद्धा इतिहास काय आहे, महत्वाचा आहे. जसं 15 ऑगस्ट 1947ला किंवा त्यानंतरच्या पंतप्रधानाची स्वातंत्र्य दिनानिमित्त जे काही आपल्याला माहिती आहे 15 ऑगस्टला जी काही भाषणं होतात आपल्या इंडिपेंडन्स डेला, तर त्या दिवशी आकाशवाणीच्या संग्रहात त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्डेड आहे आणि त्यावेळेची परिस्थिती आपल्याला समजून येते की कशी होती. आकाशवाणीला काही विशेष कार्यक्रम प्रसंगी इतिहासाच्या अभ्यासक्रमाची गरज लागते. राष्ट्रीय नेत्यांची जयंती असो, पुण्यतिथी असो, एखाद्या ऐतिहासिक घटनेला 1 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष किंवा 100 वर्ष जर पूर्ण झाले असतील किंवा त्यापेक्षा त्या पटीत जास्त वर्ष पूर्ण होत असतील तर त्याची माहिती, त्याची चर्चा करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा जो आहे महत्वाचा आढावा घेतला जातो. त्याचबरोबर आधुनिक काळामध्ये डिस्कव्हरी चॅनल आहे ज्यात तुम्हाला जगभराची माहिती मिळते. नॅशनल जिओग्राफी आहे, हिस्ट्री टीव्ही 18 आहे. तर या चॅनलवर मालिकांमधून तुम्हाला जगभराच्या खनिज जो काही इतिहासाचा खजिना आहे त्याची माहिती मिळते. त्याद्वारे लोक जगाचा इतिहास, भूगोल घरबसल्या जाणून घेऊ शकतात. या मालिका अधिक रंजक होण्यासाठी, इंटरेस्टिंग होण्यासाठी काही वेळा इतिहासातील निवडक भागांचं व्यक्तिरेखांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. कर्तृत्वान, स्त्री पुरुष, खेळाडू, सेनानी, किल्ले, वास्तू, साम्राज्य याचा पण इतिहासातील माहिती दिली जाते आणि या सर्व क्षेत्रामध्ये सखोल अभ्यासाची जी आहे ती गरज असते, कारण त्याच्याशिवाय ते शक्य नाहीये. आता याच्यात एक्झरसाइज अतिशय सोपी आहे. बघा, भारतातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र कोणी सुरू केलं होतं? जेम्स ऑगस्ट सिकीने सुरू केलेलं होतं. त्याचं नाव होतं बेंगॉल गॅझेट. बेंगॉल गॅझेटचं नाव लक्षात ठेवा. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे, दूरदर्शन हे कशा पद्धतीचं माध्यम आहे? तर दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे चुकीची जोडी ओळखून लिहायची. बघा, प्रभाकर अत्रे यांचं दर्पण जांभेकरांचं, दिनबंधू भालेकरांचं, केसरी टिळकांचं दिलेलं आहे. प्रभाकर कोणाचं होतं बेटा? भाऊ महाजन यांचं होतं. ठीक आहे, भाऊ महाजन यांचं. आणि इथं अत्रे दिलेलं आहे आणि अतिशय चुकीचं, तीच जोडी असणार आहे पहिल्या नंबरची. ठीक आहे, बाकी दर्पण, दिनबंधू आणि केसरी हे पण लक्षात ठेवा. दिनबंधू जास्त लक्षात ठेवा कारण तिथं कन्फ्युजन होऊ शकतं. पुढे आहे काही प्रश्न आणि हे प्रश्नांची उत्तर आपण प्रश्न आणि उत्तर अशी घेऊया. बघा, वर्तमानपत्रांचं स्वातंत्र्य संग्रामात काय काम पडलं किंवा कसा फायदा झाला? तर लक्षात घ्या, भारतात इंग्रजांचं आगमन झालं आणि वर्तमानपत्र सुरू झाली. ती माहिती आणि ज्ञान प्रसाराच्या महत्वाच्या साधनामध्ये एक समाविष्ट झालेली होती. स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळात प्रमुख नेत्यांनी वर्तमानपत्राच्या स्वातंत्र्य संग्रामात मोठा भाग घेतला. टिळक आहे, आगरकर आहेत. आणि वर्तमानपत्रांनी जनतेमध्ये जागरूकता निर्माण केली, स्वातंत्र्य संग्रामातील माहितीचा प्रसार केला. दर्पण या पत्रानं राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती लोकांसमोर आणली. तर तुम्ही सांगू शकता कोणी सुरू केलं होतं? ज्ञानोदय 1857च्या काळाच्या त्या इन्फॉर्मेशन देतं, त्याच्या बातम्या प्रसिद्ध करतं. बहुजन समाजाच्या समकालीन परिस्थितीचं विवेचन दिनबंधू मध्ये झालेलं आहे. केसरी मराठा यांनी त्या काळातील वर्तमानपत्रांनी सामाजिक आणि राजकीय समस्यावर भर टाकलेला आहे. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. प्रसार माध्यमाची आवश्यकता काय आहे असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा, प्रसार माध्यमामधून जग अधिक जवळ आलेलं आहे हे तुम्ही सांगू शकता. आज प्रसार माध्यम असते तर लोकांना जगातली ज्या सगळ्या बेसिक किंवा आजकालच्या गोष्टींची माहिती आहे ती पोहोचूच शकली नसती आणि ती पोहोचवण्यामध्ये जो सगळ्यात मोठा भार आहे किंवा सगळ्यात मोठा जो जबाबदारीचा याच्यामध्ये आपल्याला हे दिसतो, आधार दिसतो, तो कोणाचा आहे? प्रसार माध्यमांचा आहे. माहितीचा क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत माहिती जाते. मुक्त प्रवाह माहितीचा होतो, त्यामुळे प्रसार माध्यमाची गरज असते. प्रसार माध्यमामुळे लोकांना प्रत्यक्ष गोष्टी पाहायला मिळतात, माहितीची देवाणघेवाण होते, अद्ययावत ज्ञानाचा प्रसार होतो, हे सगळं आहे. प्रसार माध्यमाद्वारे मनोरंजनही
होतं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. शैक्षणिक व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण आणि दुर्गम भागापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रसार माध्यमच करतात. प्रसार माध्यमामुळे लोकशाही अधिक सुदृढ झालेली आहे, स्ट्रॉंग लोकशाही झालेली आहे. म्हणून प्रसार माध्यम फार काय आहेत, महत्वाची आहेत, हे लक्षात घ्या. प्रसार माध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्र कोणती असा प्रश्न आहे. वृत्तपत्रामध्ये तुम्हाला मुद्रित साहित्यामध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये, नवमाध्यमांमध्ये अग्रलेख, सदर लेख लिहिणारे लेखक, संपादक हवे असतात. बातम्या जमा करणारे वार्ताहर तुम्हाला लागतात, तंत्रज्ञ लागतात. या सर्वांची गरज आपल्याला पडते. इलेक्ट्रॉनिक माध्यमात कार्यक्रम सादर करणारे कलाकार, तंत्रज्ञ, निवेदक यांची गरज पडते. या सगळ्यांमध्ये लेख लिहिणारे, कार्यक्रम चर्चा करणारे, सगळ्या इतिहासाच्या संबंधित जे आहे त्याच्यात इतिहास तज्ञांची गरज पडते. त्यामुळं तुम्हाला जर प्रश्न आला की प्रसार माध्यमामध्ये व्यावसायिक संधी कोणकोणत्या आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी याच्यातून एक स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही सांगू शकता. त्यानंतरचा जो प्रश्न आहे, प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सक आकलन करून घ्यावं लागतं. तुम्हाला माहिती आहे स्टर्न नावाचं एक न्यूजपेपर जर्मनीत सुरू झालं होतं. त्या साप्ताहिकानं हिटलरनं लिहिलेल्या डायऱ्या सांगितल्या होत्या, पण त्या खोट्या होत्या. माहिती जी आपल्यासमोर येते ती वास्तवाला धरून असेल असंच नाहीये, ती खोटी असू शकते. माहिती देणाऱ्या प्रसार माध्यमामध्ये हेतू, सरकारी धोरण, सामाजिक परिस्थिती या सगळ्या बाजूने आपण विचार केला पाहिजे. प्रसार माध्यमांचे पूर्वग्रह, दृष्टिकोन हेही या माहितीमध्ये दडलेले असतात. जर्मनीमध्ये स्टर्न नावाचं जे साप्ताहिक होतं त्याने हिटलरनं लिहिलेल्या रोजनिशा प्रसिद्ध केल्या होत्या आणि त्याची बनावट असल्याचं पुढं सिद्ध झालं. म्हणून प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचं आकलन आपण चिकित्सकरित्या केलं पाहिजे. वर्तमानपत्रांचा इतिहास आहे, याच्यावर प्रश्न येऊ शकतो की वर्तमानपत्र एखाद्या बातमीचा कुठून कसा सुरुवात झाला, भूतकाळात ती शोधण्याचा काय त्रास व्हायचा, मुघल काळामधली आपण परिस्थिती समजून घेतली तर कोणती घटना, युद्ध, ह्या सगळ्या गोष्टी न्यूजपेपरनं मग पुढे सुरू झाल्या. 50 ते 75 वर्ष झाल्यानिमित्तानं लेख आणि पुरवण्या ते देत असतात आणि यामुळं भूतकाळ अभ्यासावा लागतो. हे सगळं वर्तमानपत्राच्या विषयाशी संबंधित आहे. सर्व प्रसार माध्यमामध्ये दूरदर्शन अतिशय लोकप्रिय का आहे? कारण दूरदर्शन दृकश्राव्य आहे. श्राव्य आहे, आपल्याला दिसतं पण आणि आखो देखा हाल पाहायला मिळतो, जसं तुमच्या पुस्तकात दिलंय. तर दूरदर्शन दृकश्राव्य माध्यम आहे. चलचित्र आपल्याला दिसतात. दूरदर्शन मनोरंजनाचा खजिनाच आहे. सामाजिक समस्या, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ अशा सगळ्या गोष्टी त्या छोट्या पडल्यावर बसून तुम्ही घरी पाहू शकता. 100 पेक्षा जास्त न्यूज चॅनल्स आहेत, त्यांचे नाव इथे दिलेले आहेत. इतिहास, भूगोल सगळा घरी पाहू शकता. खेळ, नेते, युद्ध याची माहिती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत न्यूजपेपरशी संबंधित आपल्याला माहिती पाहिजे आणि याच्यावर आधारित प्रश्न आपल्याला पेपरमध्ये जे आहेत ते येऊ शकतात. मला असं वाटतं या चॅप्टरमध्ये तुम्हाला अजूनही कोणते जर प्रश्न असतील, जसं न्यूजपेपर का सुरू केले गेले किंवा कशासाठी असतात, तर याची उत्तरं तुम्हाला आता मिळालेली असतील. बिकॉज यामध्ये आपण अतिशय डिटेलमध्ये त्या सर्व गोष्टींचा जो आहे इथं आखो देखा हाल जो शब्द या चॅप्टरमध्ये वापरलेला आहे तो पाहिलेला आहे. आता याच्यामध्ये तुमचे जर काही प्रश्न असतील किंवा तुमच्या जर काही समस्या असतील त्या तुम्ही विचारू शकता. एकदा एका रिवाइज फॉर्म मध्ये हे सगळे टॉपिक पुन्हा पहा की आपण याच्यातल्या कोणकोणत्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, म्हणजे तुमची एक सिंपल सॉर्टेड रिव्हिजन सारखी इथं जे आहे एक होऊन जाणार या चॅप्टरची. आणि पुढे भविष्यामध्ये जर तुम्हाला असे कोणतेही प्रश्न आले किंवा क्वेश्चन्स आले तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. ओके, सो थँक्यू सो मच. या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला अजूनही कोणत्या डाऊट्स असतील, काही समस्या असतील त्या तुम्ही विचारू शकता. आणि याच्यामध्ये एक आधारित गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे एक परीक्षा आहे जिचं नाव आहे वायसॅट. तर ही परीक्षा जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्र बोर्डच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची परीक्षा आहे. तर वायसॅट 12,000 पेक्षा विद्यार्थ्यांनी याच्यात एनरोलमेंट केलेलं आहे. आता तुमची बारी आहे, युअर टर्न. 11 जानेवारीला याची परीक्षा झालेली आहे, म्हणून आता 18 जानेवारीचा विचार तुम्ही करायचा आहे. बुक करायचा आहे तुमचा स्लॉट आणि 10वी साठी महाराष्ट्र बोर्डसाठी या परीक्षेसाठी वायसॅटसाठी तुम्ही नोंदवू शकता. तुमचं डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे. या लिंकवरती क्लिक करून तुम्ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्यापर्यंत याच्या माहितीच्या स्वरूपात तुम्हाला मिळून जातील. आणि याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट सांगायची ती आहे टॉपर्स बॅच बद्दल. आधी टॉपर्स बॅचची प्राइस ठेवली होती 3,000 रुपये आणि ती अतिशय महाग गेली असती. आपले विद्यार्थी गोरगरीब इथून येतात, बॅकग्राऊंड मधून येतात, त्यामुळं 299 रुपयामध्ये तुम्हाला टॉपर्स बॅच संपूर्ण मिळणार आहे. याच्यामध्ये कृषी मॅम तुम्हाला बायोलॉजी शिकवणार आहे, सोबतच याच्यामध्ये तुम्हाला
वर्षा मॅम जे आहेत ते हिस्ट्री आणि जॉग्राफी हे तुम्हाला इंग्रजीत शिकवणार. त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला जे प्रवीण सर आहेत मॅथ्स आणि सायन्स हा विषय शिकवणार आहेत. माझ्यातर्फे तुम्हाला इतिहास, भूगोल, मराठी, हिंदी हे विषय शिकवले जाणार. आणि याच्यामध्ये भूमिका मॅम तुम्हाला जे आहे इंग्रजी हा जो विषय आहे, जो विषय महत्वाचा आहे तो शिकवणार आहेत. तर ही जी बॅच आहे महाराष्ट्र बोर्डच्या सेमी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बॅच ही लॉन्च झालेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला जर काही डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील तर खाली जो आहे तो क्वेरीचा बॉक्स दिलेला आहे. त्या क्वेरी बॉक्समध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन जी आहे ती घेऊ शकता. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आपल्या चॅनलवरती प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. नुकतंच आपल्या चॅनलवर एक नवीन सरप्राईज पण येणार आहे. तर त्या सरप्राईजसाठी सगळ्यांनी रेडी राहायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवल्या जातील. त्यासाठी या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही. धन्यवाद. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये.